नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, सर्व राज्यातील बांधकाम कामगारांना अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। मित्रांनो, राज्य सरकारने येथे आता बांधकाम कामगार योजना चालू केली आहे। मित्रांनो, या योजनेमध्ये आपण नोंदणीकृत बांधकाम अर्ज करून यामध्ये आपली नोंदणी करू शकता। या नोंदणी केल्यानंतर मित्रांनो, यामध्ये 32 योजनाचे असे लाभ आहे। या योजनेच्या माध्यमातून आपण आपल्या परिवाराकरता या योजनेचा फायदा घेऊ शकतो आणि बऱ्याचशा अशा 32 योजना आहे। यामध्ये आपण सर्व माध्यमातून येथे आर्थिक सहाय्य या योजनेच्या माध्यमातून येथे मिळू शकतो। मित्रांनो, बांधकाम कामगाराचा जर अपघात झाला तर या अपघातामध्ये येथे सुरक्षा विमा म्हणून येथे बांधकाम कामगारांना येथे आर्थिक सहाय्य दिले जाते। तर मित्रांनो, अशा अनेक योजना या बांधकाम कामगार मंडळामार्फत ही योजना चालवली। यामध्ये जर आपण नोंदणीकृत बांधकाम कामगार म्हणून अर्ज करत असाल तर या योजनेच्या माध्यमातून बरेचसे लाभ आपण यामध्ये घेऊ शकतो। तर मित्रांनो, यामध्ये येथे तुम्ही जाहिरातसुद्धा दिलेली आहे, तर ही जाहिरात आपण येथे स्पष्टपणे येथे वाचून घेऊया। त्याआधी मित्रांनो, या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदा झाला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक आणि या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, काय आहे नेमकी ही बातमी पाहूया या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। माहिती तुम्ही शेवटपर्यंत पहा। बांधकाम कामगार यांच्या नोंदणी नूतनीकरण लाभ वाटप बाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। बांधकाम कामगारांनी नोंदणी करून घ्यावे, त्यासाठी पुढीलप्रमाणे नोंदणीची पात्रता निकष लक्षात घ्यावे असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी बुलढाणा यांनी केले आहे। 18 ते 60 वर्ष वयोगटातील बांधकाम कामगारांना मंडळाकडे बांधकाम कामगार नोंदणी करू शकतात। मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसापेक्षा जास्त आणि मित्रांनो 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे: अर्जदार पासपोर्ट फोटो, वयाचा पुरावा, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र। मंडळात नोंदणी करण्याकरता मंडळाच्या IWBMS mahaboc.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरून वरीलप्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे। नोंदणी फी फक्त ₹1 असून नूतनीकरण वार्षिक वर्गणी ₹1 आहे। याबाबत जे बांधकाम कामगार मागील 1 वर्षामध्ये किमान 90 दिवस इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम केले असल्याचे प्रमाणपत्राच्या आधारे येथे देण्यात येत आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही येथे पाहू शकता की आता येथे बांधकाम कामगार अर्ज येथे भरणे चालू आहे। मित्रांनो, जर आपल्याला बांधकाम कामगार येथे मध्ये नोंदणी करायची असेल, वरील सर्व कागदपत्रे आणि मित्रांनो येथे 90 दिवसाचे येथे प्रमाणपत्र, काम केल्याचे येथे प्रमाणपत्र हा प्रश्न निर्माण होतो। तर मित्रांनो, आपल्या गावातील ग्रामसेवक जर आपल्याला 90 दिवसाचे काम करण्याचे प्रमाणपत्र जर देत नसेल तर मित्रांनो येथे बांधकाम कामगारात गव्हर्नमेंट यामध्ये नोंदणीकृत असलेले बांधकाम ठेकेदार यांचासुद्धा आपण 90 दिवसाचा काम केल्याचा पुरावा येथे आपण यामध्ये देऊ शकतो। जर मित्रांनो आपल्या गावातील ग्रामसेवकने जर 90 दिवसाचा पुरावावर सही किंवा शिक्का देत नसेल तर आपण येथे बांधकाम ठेकेदार, गव्हर्नमेंट ठेकेदार, नोंदणीकृत ठेकेदार यांचासुद्धा 90 दिवसाचे प्रमाणपत्र यामध्ये आपण येथे अपलोड करू शकतो। आणि या सर्व कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर आपण या दिलेल्या येथे वेबसाईटवरती बांधकाम कामगार मंडळाच्या येथे अधिकृत वेबसाईटवरती आपण येथे ऑनलाईन आपण स्वतः येथे अर्ज भरू शकतो। आणि मित्रांनो, महत्त्वाचे, जर आपल्याला येथे बांधकाम कामगार अर्ज येथे भरता येत नसेल तर मी तुम्हाला स्वतः मोबाईलच्या माध्यमातून कसा बांधकाम कामगार अर्ज भरता येतो हे मोबाईलच्या माध्यमातून सांगणार आहे। तर तो येणारा पुढील व्हिडिओ असेल। तर मित्रांनो, याकरता आपण या चॅनलला आताच सबस्क्राईब करून व या चॅनलला आताच लाईक करून ठेवा। तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।